महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष पुणे शहर प्रदीपदादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील लोकांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे। हा वाढदिवस नक्की कशा पद्धतीने पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष प्रदीपदादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दल अध्यक्ष भगवानराव वैराट, दलित पॅंथर अध्यक्ष यशवंत नडगम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, गुरुदत्त ट्रॅव्हल्स संचालक प्रवीण पवार, वीरेंद्र किराड, राहुल तांबे, नरेश जाधव, हरीश लडकत, शांतीलाल मिसाळ, अतुल जाधव, काशीनाथ गायकवाड, सतीश कांबळे, सूर्यकाताई भालेराव, मोहम्मद शेख, अर्चना वाघभारे, दत्ता कांबळे, दीना शेखर, सीमा जाधव, दयानंद हिरकल, प्रशांत मते, पद्मिनी, जयप्रकाश शेळके, राहुल खलसे, संदीप कदम, योगेश वावळ, गणेश शिंदे, अनिल परदेशी, आनंद खामकर, दीपक शिळोत्रे, सागर साबळे, निलेश वारकुजे, प्रकाश दनानी, व्यंकटेश केशवाल, गणेश बढेकर, दीपक रेड्डी, अकबर सोराटिया, आयुब तांबोळी, गणेश लांडगे, काशीनाथ अंबाडे, सोहम धुमाळ, किशोर मुर्मे आदी उपस्थित होते। आता आपल्या सोबत आहेत प्रदीपदादा, आपण नंतर जाणून घेणार आहे। काय सांगाल दादा, आज तुमचा वाढदिवस होता आणि वाढदिवशी आज तुम्हाला विविध क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या, कसं वाटतंय, काय सांगाल? मला अतिशय छान वाटतं, कारण की मी सामाजिक कार्य करत असताना झोपडपट्टी सुरक्षा दल भगवानराव वैराट साहेब यांच्या माध्यमातून काम करत असताना मी गेले 10 वर्षापासून काम करतो समाजाचं, आणि ते काम करत असताना मला राष्ट्रवादी पुणे शहर उपाध्यक्ष पदही भेटलेलं आहे। ते करत असताना आम्हाला कार्यक्रमाला दत्ताभाऊ साखरे, भगवानराव वैराट साहेब, महेशजी शिंदे, यशवंतजी नडगम आणि हे सर्व लोक माझ्या झोपडपट्टी सुरक्षा दलाचे मित्र, आनंद खामकर, शिवसेनेचे नेते आप्पा शेळके हे माझे मित्र, आणि राहुल खलसे हे माझे मित्र, असे भरपूर जनसंपर्क माझा चांगला असल्यामुळे मला सगळ्यांनी साथ दिली। तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच असता आणि आज तुमचा वाढदिवस आहे, या दिवशी तुम्ही काय वेगळा म्हणजे एक पण काय घेतलेला आहे? मी समाजामध्ये शेवटच्या माणसापर्यंत काम करणार आणि त्याच्या कामाला मी धावून जाणार, नाही देणार। आज हिंदू धर्मातला होळी आणि रमजानचा पवित्र महिना आहे, त्या असल्याने सगळ्यांनी मला आज वेळेत वेळ देऊन मला सगळ्या लोकांनी शुभेच्छा दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। मग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चळवळीच्या मध्ये अचानक चळवळी सापडलेला आमचा प्रदीप म्हटल्यानंतर या भागामध्ये 4 तरुणांना काम देणारा, एसटी स्टँडवर येणाऱ्या प्रवासाची सेवा करणारा, रात्री अपरात्री एखादी स्त्री प्रवासासाठी आडली तर बाई बहीण म्हणून तिला संरक्षण देऊन सुरक्षित तिचा प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रदीप पवार आणि त्यांचे सर्व या गुरुदत्त ट्रॅव्हलचे सर्व कर्मचारी त्यांना साथ देतात। आणि या चळवळीमध्ये करत असताना प्रदीप माझ्या चळवळीत आला आणि ती चळवळ कळाली, आणि चळवळ समजल्यानंतर हा म्हणताय हा सगळा जमाव या ठिकाणी जो आला, आणि या जमावानं खऱ्या अर्थानं त्याचा वाढदिवस करण्याचा जो मानस केला, त्या सगळ्या उपस्थितांचं मनापासून मी टाळ्याच्या गजरात प्रथम स्वागत करतो। आमच्या चळवळीत सन्माननीय दत्ता कांबळे साहेब असतील, मोहम्मद शेख असतील, काशीनाथ गायकवाड असतील, किंवा आमच्या बरोबर सातत्याने काम करणार असेल राहुल असेल, आणि इटकर साहेबांचा तर मी फॅनच आहे, कारण एका चित्रपटातला त्या काळातला विलन बघाव शेट्टी आणि आताच्या काळातला शेट्टी, भीड म्हणणारा भिडणारा आमचा टायगर, अशा टायगराचा वाढदिवसच्या निमित्तानं त्यांनी गायलेलं गाणं
कितीतरी अशी उदाहरणं आहेत की जसं सतीश कांबळे आहेत, किराड साहेब आहेत, नरेंद्र जाधव साहेब आहेत, महेंद्रजी आहेत, आमचे लडकत साहेब आहेत, आमचा कुठे गेला दत्ता आहे, शिवसेनेवाले आहेत, मनसेवाले आहेत. म्हणजे इतके सगळे मनसे प्रदीपला जमतात, ते आम्हाला जमू शकले नाहीत. म्हणून प्रदीप तुमच्या वाढदिवसाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सार्थक होतो. समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं सातत्याने समाज पाठीमागं उभा राहतो. पक्ष विचार हा वेगळा आहे. जर प्रदीपला अत्यंत बारकाईने विचारल्यानंतर जर प्रदीप कोण, तर प्रदीप खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेतला मावळा म्हणून कार्यकर्ता म्हणून मी पाहतो. प्रदीपने मनमिळावूप्रमाणे या ठिकाणी काम केलंय. काम करत असताना त्याच्या विचारधारेमध्ये समाजाच्या विकासाची जास्त नांदी त्याच्या डोक्यामध्ये बसलेली असते. या ठिकाणी आपण बारकाईने जर पाहिल्यानंतर प्रदीपला जर आवाज टाकला तर कधी पोहोचू, हातातलं काम सोडून जर कोण कार्यकर्ता असू शकतो तर तो खऱ्या अर्थाने प्रदीप पवार सारखा कार्यकर्ता आहे. तिचं डोळं कसं पुसायचं, उद्ध्वस्त होणाऱ्या झोपड्याचा जीसीपी कसा पळवायचा, रस्त्याच्या कडेला असलेला जो पथारीवाला आहे त्याचा कुणी जरी स्टॉल किंवा त्याच्या हातगाडीवरला माल कोणी हिसकावून घेऊन जात असतील तर त्याला कसं थांबवायचं, एखाद्या रिक्षावाल्यावर अन्याय करत असतील तर त्याच्यासाठी कसं थांबायचं, एखाद्या मस्तीवर आलेल्या पोलीस हवालदाराची मस्ती जिरवायची असेल तर प्रदीप मात्र निश्चित करू शकतो याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. मित्र, एक लढणारा कार्यकर्ता. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं प्रदीप दादा, आपण स्टेशनला जो वाढदिवस करतो तो खऱ्या अर्थाने आपल्या मांजरी गावात केला पाहिजे. जिथं आपण राहतो तिथं आपल्या लोकांना कळलं पाहिजे की आमच्या भागातही एक नेता राहतो. स्टेशन भागात अनेक कार्यक्रम झाले. मांजरीत देखील असे कार्यक्रम होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. मला आशा आहे की प्रदीपला अतिशय ताकदीने आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. प्रदीप जेव्हा जेव्हा आवाज टाकतो तेव्हा तेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता त्याच्या कौटुंबिक असल्यासारखा आहे. मी घरचा त्याच्या मेंबर आहे. हा वाढदिवस माझ्यासाठी, माझ्या प्रदीपसाठी आणि प्रदीप पवारांच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचा आहे. आमचा जो जो कार्यकर्ता असेल तो अन्याय अत्याचाराला सामोरे जाणारा आहे, पोलिसाच्या लाठीला घाबरणारा नाही. आमचा कार्यकर्ता न्यायासाठी स्वतःला वाहून घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. तोच खऱ्या अर्थाने असलेला पॅन्थर. म्हणून आजही आम्ही या ठिकाणी प्रदीप पवारांना पाहतो. प्रदीपजी, आज तुम्ही 46 वर्षाचे झालेत. 46-50व्या वर्षापर्यंत तुम्ही चांगल्या पदावर असाल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला चांगल्या पदावर नेईल आणि त्यांनी पदावर नाही नेलं तर नेत्यांचा घाम काढायला मी आणि महेश शिंदे मात्र तुमच्या बरोबर आहेत. आणि राहिलंच होईल तर आमचा विठ्ठल बी आमच्या सोबत राहणार आहे. बीड म्हणलं तर भिडणार आणि भिडून तिथं दाखवणार असा आमचा प्रदीप आहे. या प्रदीपच्या वाढदिवसाला लाख मोलाच्या शुभेच्छा देतो आणि त्याला भावी आयुष्य सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. सर्वांना आपल्याला होळी, धुळवड आणि रमजान हे दोन्ही सण अतिशय आनंदमय वातावरणात जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा वैराट परिवाराच्या वतीने प्रदीप पवार यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय प्रदीप दादा, यांच्या बाबतीत मी एकच बोललो, प्रदीप दादा गोल गरिबांच्या जनतेला हात मारून जाणारा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही असे सर्वांची कामं तुम्ही करत राहा. आम्ही सर्वजण आम्ही तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या प्रदर्शनाच्या शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. दलित पॅन्थर चळवळ काय आहे? आताच्या तरुणांना फक्त दलित पॅन्थर त्याच्यावर एक काळा वाघ छत मारतोय
असं एक चित्र दाखवण्यात येतं. पण त्या वाघाच्या मध्ये दडलेला माणूस कधी तुम्ही उलगडून पाहिला? आणि ते उलगडून दाखवण्याचं काम या देशामध्ये, या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकाच माणसाने केलं. त्यांचं नाव नामदेव ढसाळ. भीमसेनेचा सामना हे वर्तमानपत्र निघायचं, त्याच्यात नामदेव ढसाळ हे नाव आणि त्यांचा फोटो नसताना पत्र अजून मला निघालेलं मला वाटत नाही. ही दहशत निर्माण केली, ही ताकद निर्माण केली. तर खरंच मला आनंद वाटतो. प्रदीप भाऊ कधी पण आपले तो आपले होते. जे चळवळीत काम करतो, वाढदिवस असो किंवा आपले कुठलाही कार्यक्रम असो, की आपली सगळी गोळा होतात. त्याच्यावर वामनराव कर्डक म्हणतात, जगायचं असेल तर सोड धाकर. वामनराव कर्डक काय म्हणतात की जगायचं असेल तर सोड धाकर, मरायचं असेल तर डोळे झाकर, आणि भीमाच्या नावाने जमा होई भरारा ही पाकर. वामनराव कर्डकांचं हे गीत आहे, त्यांचा एकही आहे. तर अशा पद्धतीने आपण आज प्रदीप भाऊंच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेलो आहोत. प्रदीप भाऊकडून आपल्या तरुणांना एक आव्हान आहे, एक शिकवलं जातंय की मुलांना, तरुणांना, युवकांना, माझ्या भावांनो, कुठल्याही क्षेत्रात काम करा, परंतु आपला पहिला प्रथम उद्योग करा. कारण बाबासाहेबांची शिकवण आहे की तुम्ही स्वावलंबी व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा, म्हणजे तुम्ही लाचारीला जवळ येऊ देणार नाही. जेव्हा आपला उद्योग नसेल, जेव्हा आपलं इन्कम नसेल, जेव्हा 10 रुपये मिळवायची आपल्यामध्ये क्षमता नसेल, तेव्हा माणूस लाचार झालेला दिसतो, दुसऱ्याच्या पाठीमागे फिरताना दिसतो. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि ते अनुसरत आणले आमच्या प्रदीप भाऊंनी. या ठिकाणी बसून श्रमातून, कष्टातून, संघर्षातून हे दिव्य भव्य हे जे शॉप उघडले इथं, ही प्रत्येक क्षणाक्षणाला घामाचा थेंब घालून उभं केलेलं हे दुकान हे ताजमहल हॉटेलपेक्षाही मोठं आहे आमच्या मनाला. कारण आमच्या कष्टातलं आहे. हे शर्ट जर विकत घ्यायचं झालं तर 2000चा खर्च येतो. पण आत्ताची मुलं वाडी, गाडी, माडी, बापाची 25 एकर विकून घेतात. त्याला आमच्या मतामध्ये 0 किंमत आहे. जो इथं बसतो, राबतो, जो 500 रुपये कमवतो, तो 5 लाखापेक्षा मोठे येते. कारण कष्टाच्या प्रत्येक थेंबातून निर्माण झालेले आहे. आणि हे प्रदीप भाऊ तुमच्या तरुणांना सांगतो या ठिकाणी बसून. आणि म्हणून अशा नेत्याचा वाढदिवस करताना माझ्यासारखा कार्यकर्त्याचा ऊर भरून येतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांनी आपला व्यवसाय, आपला उद्योगधंदा सांभाळला पाहिजे. त्याच्यामुळे आपलं घर चालतं आणि त्याच्यामुळे जर घर चाललं तर आपण समाज चालवू शकतो, महाराष्ट्र चालवू शकतो. जर आपली चूल बंद पडली तर दुसऱ्याची चालवायला आपल्यामध्ये ताकद राहत नाही. आणि म्हणून प्रदीप भाऊ तुम्ही करताय त्याला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रदीप भाऊचा स्वभाव पाहिला तर अत्यंत चंचल स्वभाव, निर्मळ पाण्यासारखा झरा. कुणी आला तेव्हा आपला प्रत्येकाच्या मदतीला जायचं, प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचं. त्यांच्या प्रत्येक समाजातले सगळे मित्र आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, मातंग आहेत, बौद्ध आहेत, साळी, माळी, तांबोळी, कोळी, सर्व जाती धर्माची माणसं एकत्र आहेत. म्हणून त्यांनी त्या वाक्याला देखील गवसणी घातलेली आहे की हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हम सब है बाबा भाई भाई. बाबासाहेब आंबेडकर ने दिने हमें बलवान लोकशाही. आणि आम्ही भारतीय आहोत, कुणाच्या बापाला भेट नाही. कारण आम्ही भारतीय आहोत आणि सर्व जाती धर्माला एकत्र बसून आम्ही काम करत आहोत. आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत, असा त्यांचा स्वभाव आहे. अशा प्रदीप भाऊंना मी माझ्या वतीने, रिपब्लिकन सैनिक सेनेच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने, राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या हातून समाजाचं चांगलं काम घडो, तरुणांना नोकऱ्या पाण्याचे प्रश्न त्यांच्या हातून सुटो, हीच सद्भावना व्यक्त करतो. आणि त्यांना वाढदिवसाच्या माझ्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. सगळ्यांना जय हिंद. आणि प्रदीप दादांचा वाढदिवस म्हणजे तरुणांचा एक जल्लोष, असा एक सणच आहे. आज महत्वाचं म्हणजे आज होळी हा सण आहे. हा मोठा सण हिंदू धर्मात मानला जातो. आज त्याच दिवशी, पवित्र दिवशी भाऊंचा वाढदिवस. भाऊंना माझ्यातर्फे आणि पूर्ण दलित पॅंथर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या गटातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्यात गौतम बुद्धांनी प्रार्थना करतो. या स्टेशनच्या भागात
ज्यांच्या एक नावाचा एक चांगला दबदबा, एक आमच्या राष्ट्रवादीची एक छाप, असे आमचे स्नेहमित्र माझे धाकटे बंधू प्रदीपजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व नेते मंडळी, तुम्हें और क्या दूं मेरे दिल के सिवा, तुमको हमारी उम्र लग जाए, उत्तम आरोग्य लाभावं, चांगलं कार्य करावं समाजासाठी, देशासाठी आणि आपल्या भावंडासाठी चांगलं काम घडतच आहे, याच्या पुढे घडत ही अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापासून आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असतो. स्टेशन परिसरामध्ये विविध अडचणी असतात. या भागामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आमच्याकडे चांगल्या पद्धतीचा एक कार्यकर्ता राष्ट्रवादीसाठी नव्हता. त्यांच्या माध्यमातून येथील या ठिकाणच्या गोरगरीब जनतेसाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं जात आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदीपजी पवार यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर अध्यक्षांच्या वतीने, मान्य आमचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे प्रचाराच्या कामामुळे व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी ते येऊ शकले नाही आणि त्यांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं आयुष्य चिंतन करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सर्व महिला भगिनींच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं आयुष्य चिंतन करतो. पवित्र महिन्यामध्ये हा वाढदिवस होतोय. मित्र देखील तसाच पवित्र आहे. दोस्तीमध्ये अगदी दोस्तीच्या दुनियेतला राजा असलेला हा मित्र आहे. कारण ही गर्दी काय पैसे देऊन जमवली नाहीये, प्रेमाखातर आली आहे. त्याच्याबद्दल कळून चुकतं की बाबा प्रदीप दादाची प्रचिती, त्याच्या मैत्री करण्याची पद्धत ही अगदी प्रत्येकाला भारावून येणारी असते. इथं सांगितलं आता आमच्या सहकारी मित्र की ह्या भागामधले कुठल्याही अडचणी असू द्या, प्रदीप दादा त्या ठिकाणी अगदी धावून जात असतो. प्रदीप दादा सारख्यासाठी एक काव्यात्मक 2 पंक्ती. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्रवणयामध्ये गारव्यासारखा, मित्रवणयामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र परवारशासारखा, मित्र वळयामध्ये गारव्यासारखा. त्यात माझ्या शुभेच्छा माझ्या मित्राला पुन्हा एकदा प्रदीप दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. त्यांना अभिष्ट चिंतन देण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात आणि मला वाटतं 46 वर्षाचे पदार्पण करीत आहे. असाच तेजस्वी आणि काय म्हणू त्याला पण ऊर्जा देणारा एक नेतृत्व प्रदीप पवार यांच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी लाभलंय. असं जर का मी म्हटलं तर बाबा होणार नाही. माझे मित्र, माझा लाडका भाऊ प्रदीप पवार पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने आणि शेख परिवाराच्या वतीने मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो. संघटनेच्या बाहेरची देखील त्यांनी मी पाहिलेले अनेकांना या भागामध्ये गोरगरिबांना चादरी वाटण्याचा कार्यक्रम असेल व इतर सातत्याने सामाजिक उपक्रम करून त्या ठिकाणी काम करत असतात. मी पुणे शहर संघटना झोपडपट्टी सुरक्षा वतीने व काशी केंद्र देवस्थानच्या वतीने माझ्या कामे कुटुंबाच्या वतीने व त्याचे स्वरूप भाऊ पत्रकार पाटोळे यांच्या वतीने मी त्यांच्या या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे भाऊ शब्द थांबवतो. आपल्यासाठी चांगलं आहे. प्रदीप भाऊचा वाढदिवस आहे आणि आज होळीचा सण आहे. होळीच्या सणाच्या दिनी सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या आदरणीय वैराट साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पुणे शहरामध्ये पथारीच्या माध्यमातून
एखाद्या कोणत्याही पदरी व्यवसाय अन्याय झाला त्यांना वाटा फोडणारे शहराच्या अध्यक्षांचे प्रतिभाऊ सतत या पुणे शहरात अधिक करत असतात. प्रतिभाऊ यांच्या अध्यक्षाखाली त्या हडपच्या ठिकाणी त्या पत्र्याला न्याय द्यायचं काम खऱ्या अर्थाने प्रतिभाऊ सारखं कार्यकर्ता या पुणे शहरामध्ये करतो. प्रतिभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या संघटनेचं तुम्ही धन्यवाद आहे. जिथं जाईल तिथं पाणीच काढतात, तिथं अशी बोरच आहे. त्यासाठी आदरणीय वैराट साहेबांचा भारताच्या तुम्हाला आशीर्वाद आहे आणि तुम्हाला वाढदिवसाच्या मी आसमान की तारे कोई गिन नहीं सकता, आसमान की तारे कोई गिन नहीं सकता, प्रतिभाऊ तुम्हारा प्यार कोई छीन नहीं सकता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज माझे मित्र आदरणीय प्रदीप भाऊ यांच्या वाढदिवसासाठी जमा झाला, त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करते. आणि प्रदीप भाऊंबद्दल बोलायचं म्हटलं तर बरेचसे वक्ते आहेत बोलतीलच, बट त्यांचा स्वभाव म्हणजे गेली 10 वर्षापासून झोपडपट्टी सुरक्षा दलाशी मी जोडली गेलेली आहे. तर झोपडपट्टी सुरक्षा दलाची मी एक कार्यकर्ती आहे आणि प्रदीप भाऊ गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या सहवासात, प्रदीप भाऊंच्या सहवासात गेल्या 10 वर्षापासून मी आहे. कुठलंही काम असेल की प्रदीप भाऊ आपल्याला इकडे जायचंय तर ते हिरारीने तयार असतात. प्रत्येक गोष्ट नवीन गोष्ट शिकण्यासाठी फार त्यांची जिद्द असते आणि आम्ही खूप असं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते माझ्यापेक्षा मोठे आहेत असं कधी वाटत नाही, कारण ते खूप मैत्रीचं नातं खूप छान पद्धतीने ते निभावतात. तर त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि त्यांची भरभराट हो आणि असेच ते त्यांच्या बिझनेसमध्ये आणि मैत्रीमध्ये आणि समाजकार्यामध्ये पुढे चालत राहावं अशी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करते. प्रदीप भाऊ यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. या वाढदिवसाच्या निमित्ताने मी भाऊंबद्दल खूप काही बोलू शकतो, पण बोलण्याची आता वेळ नाहीये. भाऊंना मी माझ्या दलित परिवारातर्फे व वंचित बहुजन आघाडी मुळे शहर अध्यक्ष या नात्याने व आमच्या सर्व मुरळीकांच्या गावकऱ्यांतर्फे मी प्रदीप भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य उदंड भरभराटीचं जावं ही मी तथागत बुद्धांच्या मी प्रार्थना करतो. भाई के खास उनके बर्थडे के लिए मैंने थोड़ा नमाज को आगे पीछे करके यहाँ पर आया हूँ और भाई के लिए सिर्फ 2 लाइन कहना चाहूंगा. तुमच्या वाटेवरील दुःख माझ्या वाटेवरती मिळावे, या वाढदिवसाच्या शुभ दिनी माझे आयुष्य तुम्हाला मिळावे. जे जे जीवनात हवे ते तुम्हाला मिळू दे, जे जे जीवनात हवे ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान या शब्दांचा अर्थ सर्वांना तुमच्याकडे पाहून कळू दे. जे जे समाज परिवर्तन आम्हाच हवे ते तुमच्या हातून घडू दे, जे जे समाज परिवर्तन आम्हाच हवे ते तुमच्या हातून घडू दे. कर्तृत्ववान या शब्दांचा अर्थ सर्वांना तुमच्याकडे पाहून कळू दे. सर्वांना बोलायचं आहे म्हणून परत भाईसाठी एक लास्ट शेअर सांगतो. हमारे वो पुणे शहर के राष्ट्रवादी के उपाध्यक्ष है, उनकी आगे वार्ता के लिए शेयर कहना चाहूंगा. जब अपना काफिला आज़मो यकीन से निकलेगा, जब अपना काफिला आज़मो यकीन से निकलेगा, अरे जहां से चाहेंगे रास्ता वहीं से निकलेगा. जब अपना काफिला आज़मो यकीन से निकलेगा, अरे जहां से चाहेंगे रास्ता वहीं से निकलेगा. अरे लिबासे देर न होगा दर्द अपने, लिबासे डर न होगा जब तक न दर्द अपने, ना कि कोई सांप आरती से निकलेगा. जो बांटेगा आलम में रोशनी अपनी, जो बांटेगा आलम में रोशनी अपनी, वो आपदार इसी सरजमीन से निकलेगा, इसी सरजमीन से निकलेगा. भाऊंना उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना करतो. पण खामकर परिवाराकडनं त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. माझ्या शिवसेना शहरा मित्र परिवाराकडनं भाऊंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच प्रगती होत राहो, उदंड आयुष्य त्यांना परमेश्वर लाभो हीच विजय मी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो, कारण का अजून भरपूर लोक शुभेच्छा देण्यासाठी थांबले. प्रथमतः प्रदीप भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यानंतर त्यांच्याकडनं समाजाची सेवा घडो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आज जो समाजाचा विडा उचललेला आहे तर त्या कामात आमचं कायम सहकार्य राहील. आणि सगळ्यात महत्वाचं की मांजरी सारख्या गावामधून ते
पुण्यामध्ये एवढं साम्राज्य स्थापन करतात आणि त्यांचा आजचा समुदाय आणि त्यांच्याविषयी जे काही सर्व मंडळींकडनं शुभेच्छांचा वर्षाव आला ते पाहून खूप मन भरावून आलं। आणि जसं भगवानराव वैराट साहेबांनी सांगितलं की तुम्ही जसं पुण्यामध्ये एवढं नावाचं साम्राज्य स्थापन केलंय तसंच मांजरी सारख्या ठिकाणी तिथं राहत्या घराच्या तिथेही पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आम्ही करणार आहे आणि त्यावेळेस भाऊंची ताकद पूर्ण पुणे जिल्ह्याला कळेल की भाऊ काय ते, कारण भाऊंचं समाजाविषयीचं तळमळ त्यानंतर भाऊंनी केलेलं आजपर्यंतची जी कामं आहेत ही पाहून खरंच मन भारावून आलं आणि भाऊंना असंच त्यांची प्रगती हो आणि त्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे सहकार्य करण्याची हे मिळो। प्रदीप भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांनी इथून पुढे चांगले समाजाची व आपल्या मित्रांची सगळ्यांची चांगली सेवा करू हीच शुभेच्छा। प्रदीप भाऊला शुभेच्छा काय द्यायच्या, कारण तो माणूस आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र प्रदेश पठारी विभागाचा झोपडपट्टी सुरक्षित दलाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना स्वतःचा उद्योग व्यवसाय चालवत असताना एक शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कार्यकर्ता साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाला, त्याचा सार्थ असा अभिमान आम्हाला आहे। बंधू प्रदीप भाऊला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझा स्वतःचा धार्मिक परिवार रामटेकडी परिसर हडपसर विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे, त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य, त्याचप्रमाणे मिलिंद बुद्धविहार पंचशील बुद्धविहार रामटेकडे या सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व संस्थेच्या वतीनं मनपूर्वक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य सुखाचं प्रति भरभराटीत राहो, त्यांच्या हातून समाजाची सेवा मिळो आणि आपला उद्योग व्यवसायामध्ये वाढ व्हावी हीच भगवान बुद्ध त्यांनी प्रार्थना करतो। महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र प्रदेश पठारी सुरक्षा दलाच्या माध्यमातून संबंध पुणे शहरामध्ये अत्यंत प्रांजळपणानं आदरणीय भगवानरावजी वैराट साहेब यांच्या विचारानं एक मतानं त्या असलेल्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याच्या उद्देशावर अत्यंत सुंदर कार्य करणारे माझे मोठे बंधू तुल्य आदरणीय माझे मार्गदर्शक सन्माननीय प्रदीप दादा पवार त्यांचा आजचा हा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस साजरा करत असताना सालाबाद प्रमाणे मला पुन्हा एकदा निमंत्रण आणि पुन्हा आम्ही संघटनेच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थानं हा पुणे स्टेशनचा जो परिसर आहे या ठिकाणी आदरणीय प्रदीप दादा पवारांचा जन्मदिवस साजरा होणे म्हणजे केवळ एका समूहाचा एका जातीच्या लोकांमध्ये न होता तर बहुजनांमध्ये 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांमध्ये हा जन्मदिवस साजरा होतो, कारण इथं येणारा वर्ग हा अनेक जाती धर्म आणि पंथ परंपरेचा असतो। या सर्वांमध्ये जन्मदिवस साजरा होणे आणि त्यातली त्यात हा जन्मदिवस साजरा होत असताना पवित्र रमजान महिना असावा याच्यापेक्षा मोठा मला वाटतं मुहूर्त नाही। त्यामुळे भाऊ तुमचं आयुष्य मला वाटतं फार चमकणार आहे भविष्यामध्ये। आता तर आपण चमकलेले आहातच, मात्र इथून पुढे राजकीय आपली जी दिशा सुरू झाली ही दिशा देखील भविष्यामध्ये फार ताकदवर असणार आहे। याचं एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आहे, कारण तुमच्यासारख्या एका सच्चा नेत्याच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आदरणीय भगवानराव वैराट साहेबांचं एक विचाराचं वादळ, जे खऱ्या विचाराचं वादळ आहे, जे झोपडीत राहणाऱ्या खचलेल्या पिचलेल्या मागासलेल्या संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या माऊलीच्या डोक्यावरचं छपर, त्या माऊलीच्या कपाळावरचं लाल भडक कुंकू, त्या माऊलीनं जन्माला घातलेला तिच्या बाळाच्या नोकरीचा प्रश्न आणि तिच्या घरामधून नळावर गेल्यावर 2 बायांमध्ये झालेली हांड्याची मारामारी, तिथून ते शेवटापर्यंतची सर्व प्रकरण या पुण्याच्या नगरीमध्ये कोरेगाव पार्काच्या संत गाडगेबाबा वसाहतीमध्ये एका झोपडीत बसून सोडवणारा नेता म्हणजे जमिनीवरचा नेता भगवानरावजी वैराट साहेब हा तुमच्या बरोबर आहे। आणि असं विचाराचं वादळ तुमच्या बरोबर असल्यावरती परिवर्तनाची नांदी ही झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमची स्वतःची एक जन्मजात लहानपणापासूनची या पुणे स्टेशन परिसरामध्ये एक आगळी वेगळी ओळख आहे। कारण आजच्या काळामध्ये 8 रुपयासाठी भावाभावांमध्ये माई लेकरांमध्ये बाप लेकांमध्ये कळवंड्या असताना पण रामा लक्ष्मणाचा जोडा प्रदीप भाऊ आणि प्रवीण भाऊ
हा अत्यंत रुबाबदार आहे, देखणा आहे आणि तो आमच्या सारख्या अनेक भावंडांना खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी भावांची सांगड एका माईच्या उदरातनं तर आलो, मात्र ती सांगड टिकून राहते, ते घर देखील टिकून राहतं आणि ते घर टिकून राहिलं तर प्रगती आणि उन्नती त्यांच्या घरामध्ये स्वतः होऊन नांदायला येते। त्यामुळे ती तुमच्याकडे आलेली आहे, प्रगती उन्नती तर आलेलीच आहे। मात्र आता राजकीय जे धोरण आहे, सामाजिक धोरणामध्ये आदरणीय वैराट साहेबांनी तुम्हाला मोठा पल्ला गाठण्यामध्ये बरीचशी मदत केलेली आहे। आता राजकीय देखील या ठिकाणी गाठण्यासाठी सन्माननीय राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे सर्व प्रमुख नेते मंडळी, त्याचबरोबर आदरणीय भगवानराव वैराट साहेब देखील आपल्या बरोबर निश्चितच ताकदीनं राहतील, याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी काही शंका बाळगण्याचं कारण नाही। या ठिकाणी मी माझ्या स्वतः कांबळे परिवाराच्या वतीनं प्रदीपदादा पवार यांना जन्मदिनाच्या लाख लाख कोटी कोटी असीम अशा शुभेच्छा देतो। आज आमचे वर्गमित्र श्री प्रदीप पवार यांचा आज वाढदिवस आहे। आज वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवार व आमचे आबासाहेब आत्रे शाळेच्या वतीने, प्रशांत मते मित्र परिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो व आई तुळजा भवानी यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचे स्वप्न सर्व पूर्ण व्हावेत व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, ही आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे पवार साहेब हे आज पुणे स्टेशन भागामध्ये एक चांगले उद्योजक म्हणून ओळखले जातात। आमचे प्रदीप पवार यांनी अत्यंत कष्टातनं आज या ठिकाणी उभे राहिले। त्यांनी पहिले वडापावची गाडी लावली, त्यानंतर त्यांनी ट्रॅव्हलचा व्यवसाय चालू केला, त्यानंतर आता कंस्ट्रक्शन लाईन मध्ये अशी प्रगती त्यांची कायम राहावी व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, हेच माझ्या कायम शुभेच्छा राहील।